मंडळी नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, या संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, सभागृहातील साहित्यिक, रसिक वाचक, 8 दिवसापूर्वी मी अमेरिकेहून भारतात आलो 3 कारणासाठी. बेळगावातील माझी जी शाळा चिंतामणराव हायस्कूल त्याचा 100वा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं त्या समारंभात भाग घेण्यासाठी आलो. आज माझं 3रं पुस्तक वॉशिंग्टन डायरी, पुस्तकाचं नाव वॉशिंग्टन डायरी असलं तरी सुद्धा ते मराठी पुस्तक आहे. माझं 3रं मराठी पुस्तक. मी मराठी भाषेत शिकलो, मराठी बोलतो, मराठी लिहितो. जरी अमेरिकेत गेली 47 वर्ष असलो तरीसुद्धा मराठीवरती प्रेम आहे आणि अमेरिकेमध्ये मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची प्रगती उदो करण्याचं काम मी बृहन महाराष्ट्र मंडळ अमेरिकेतलं त्याचा अध्यक्ष या नात्यानं बरीच वर्ष केली आहेत. आणि या साताऱ्यामध्ये आजच्या या साहित्य संमेलनामध्ये भाग घेताना आज मी कवी संमेलन पाहिलं, गझल ऐकल्या, विचारवंतांचे विचार ऐकले. आजचे जे ज्येष्ठ लेखक इथं ज्यांचा सत्कार होतोय, ज्येष्ठ प्रकाशक त्यांचा जो सत्कार होतोय, आणि प्राध्यापक मिलिंद जोशी यांचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं. त्यांचं जे बोलणं आहे, त्यांची जी भाषणं आहेत, त्यांचं जे परखड विचार आहेत, आणि त्यांनी आज ज्या ज्येष्ठ लेखकांचा सत्कार केला या सर्वाबद्दल विचारांची जी देवाणघेवाण, हे सर्व प्रेम, ही आपली भाषा. 2दा मी आता तिथं खासदार म्हणून निवडून आलो आहे. आणि जेव्हा अमेरिकेची जी लोकशाही आहे त्याच्यावरती हल्ले झाले, जेव्हा घटनाबाह्य गोष्टी केल्या गेल्या, तेव्हा 435 खासदार आहेत आमचे अमेरिकेत. पण त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कोणी तयार नव्हतं. आणि त्यावेळी हा मराठी बाण्याचा खासदार उभा राहिला आणि अमेरिकेच्या संसदेमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा विरुद्ध 7 कलमं असलेला महाअभियोग मी त्या संसदेमध्ये मांडला. कारण आपण आपल्या लोकशाहीची मूल्य जपली पाहिजेत, कुठं मग ती भारतात असू देत नाहीतर अमेरिकेत असू देत. आज तुम्ही सर्वांचं प्रेम, हे घरचं कौतुक, याबद्दल मी आपला आभारी आहे. तुम्हा सर्वांना, महामंडळाला शुभेच्छा देतो आणि हे माझं मनोगत संपवतो. थँक्यू.